आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। खरं म्हणजे आज नित्यापेक्षा बराच उशीर झालाय, पण आज महालक्ष्म्यांचं गौरी आवाहन असल्यामुळे थोडी ती वेळ ही आवाहनाची आणि त्यानंतर मग आजच्या लाईव्हसाठी मी येते. आजचं जे पद आपण घेतलेलं आहे ते रूपाचं वर्णन करणारं पद आहे. सगुणाशिवाय सामान्य भक्ताची तृप्तता नाही. आसक्ती जी रूपामध्ये आहे, जी गुणांच्या गायनामध्ये आहे, ती खरोखर सामान्य भक्ताला इतर कशातही जो आनंद त्या भक्ताला त्या गुणगायनातून मिळतो, रूपवर्णनातून मिळतो, तो इतर कुठल्याही गोष्टींनी मिळत नाही. निर्गुणातून तो आनंद नाही. निर्गुणाचा आनंद निराळा, पण सगुण रूपाच्या वर्णनाचा मोह कुणालाच सुटलेला नाही. ज्ञानदेव तुकाराम महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी सगळ्यांनीच त्या देवाच्या रूपाचा अनेक प्रकारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याची लीला गायलेली आहे. आणि म्हणून हा जो रूपाचा मोह आहे, तो रूपाचा मोह सामान्य भक्ताच्या आकर्षणाचा विषय आहे. जसा कमळाभोवती कमळाच्या पाकळ्यांच्या वरती किंवा कमळाच्या परागकणांसाठी भुंगा रुंजी घालतो, अगदी तशी अवस्था सामान्य भक्ताची विठ्ठल रूपापुढे, दत्त रूपापुढे, जे आपलं आराध्य आहे त्या आराध्याच्या रूपापुढे असते. आणि म्हणून अशा प्रकारच्या रचना अनेक संतांनी आपल्याकडे केलेल्या दिसतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या, किंवा रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अशा अनेक संतांनी रचना केलेल्या आहेत. किंवा रामदासांची तर अत्यंत सुंदर अशी भूपाळी आपल्याला माहिती आहे. राम सर्वांगी सावळा, हेम अलंकार पिवळा, नाना रत्नांची माळा, अलंकार शोभती. पिवळा मुकुट किरीटी, पिवळे केशर ललाटी, पिवळ्या कुंडलांच्या घाटी, पिवळ्या कंठी वनमाला, पिवळे पदक करभूषण, पिवळे हाती वीरकंकण, पिवळ्या मुद्रिकेचं लेण, पिवळे करी शरचाप, पिवळ्या ब्रीदाचा तोडर, पिवळ्या कंकणांचा भार, पिवळ्या घंट्यांचा गजर, पिवळ्या वाक्या ऋणझुणती, पिवळा मंडप विस्तीर्ण, पिवळे मध्ये सिंहासन, राम सीता लक्ष्मण दास गुण गात असे. पिवळ्या रंगाचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचा वापर, वर्णन रामदास स्वामींनी याच्यामध्ये केलेला आहे. अर्थात पीतवर्ण हा देवाचा आवडता वर्ण आहे असं म्हटलं जातं. आणि तसंच दासोपंतांच्याही म्हणा किंवा विठ्ठलाच्याही कमरेला म्हणा किंवा दत्तप्रभूंच्या कमरेलाही म्हणा, पितांबरधारी श्रीकृष्णालाही पिवळा पितांबर आपण म्हणतो. पिवळा पितांबर म्हणायची गरज नसते, पण आपण म्हणतो. असं हे पिवळ्या रंगाचा श्लेष करून किंवा पिवळ्या रंगांचं सगळं सुंदर रूप आजच्या भाषेत जर बोलू ना आपण, तर त्याला म्हणता येईल मॅचिंग. अगदी सगळं कनकरंगाचं सुवर्णासारखं झळाळतं आहे असं रूप, त्याचं वर्णन समर्थांनी आपल्या या भूपाळीमधून केलेलं आहे. आणि तसंच अनेक तऱ्हेने दासोपंतांनी तर इतक्या प्रकारांनी हे वर्णन केलेलं आहे की त्यांची वाणी थकत नाही. इतक्या हरेक प्रकारांनी त्यांनी दत्तप्रभूंचा रूपाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आज जे पद घेतलेलं आहे ते असंच त्याच्या एकूणच रूपाचं, वर्णाचं, त्याच्या अलंकारांचं, त्याच्या चंद्रवटीचं, त्याच्या वस्त्र प्रावरणाचं असं हे वर्णन आहे.
बघूया दासोपंत काय म्हणतात. परंपरेनं हे पद म्हटलं जातं पूजेच्या म्हणजे आरतीच्या पूर्वी संध्याकाळच्या देवाच्या रूपाचं वर्णन करण्याचं पद म्हटलं जातं आणि मग त्यानंतर महाआरती होते, रोजची नित्य आरती होते. त्यावेळी हे पद आरतीच्या पूर्वी हे पद म्हणण्याचा प्रघात आहे आणि मिरवणुकीमध्ये सुद्धा हे पद येतं, तिथेही म्हटलं जातं. श्री दत्तू सावळा चैतन्य पुतळा, श्री दत्तू सावळा चैतन्य पुतळा, हो चैतन्य पुतळा, कै कै देखईन डोळा, हो कै कै देखईन डोळा, आरे कासे सोन सळा, टिळकू पिवळा, कासे सोन सळा, टिळकू पिवळा, हो टिळकू पिवळा, चंदनाची उटीवरी माळा, हो चंदनाची उटीवरी माळा, आरे जीवाचे जीवन जीवे ओवाळीन, जीवाचे जीवन जीवे ओवाळीन, हो जीवे ओवाळीन, अखंड लागले त्याचे ध्यान, हो अखंड लागले त्याचे ध्यान, अरे माझे पंचप्राण श्रीदत्तू निधान, माझे पंचप्राण श्रीदत्तू निधान, हो श्रीदत्तू निधान, दस्मरे आणिक तेणे वीण, हो दस्मरे आणिक तेणे वीण, आरे कुंडल श्रवणी ते जगगणी, हो ते जगगणी, लोपोनिया स्फुरे दीनमणी, हो लोपोनिया स्फुरे दीनमणी, अरे मुकुट शिरस्थानी चिद्रत्नांची खाणी, मुकुट शिरस्थानी चिद्रत्नांची खाणी, हो चिद्रत्नांची खाणी, ते जन समाये त्रिभुवनी, हो ते जन समाये त्रिभुवनी, आरे वहिवट कंकण मुद्रिकेच लेण, वहिवट कंकण मुद्रिकेच लेण, हो
दिगंबरू येण कमळनयन दिगंबरू येण कमळनयन हो कमळनयन हारिली साधूची निज खूण हो हारिली साधूची निज खूण अरे दिगंबरू येण कमळनयन हो कमळनयन हारिली साधूची निज खूण हो हारिली साधूची निज खूण दिगंबरू येण कमळनयन हो कमळनयन हारिली साधूची निज खूण हो हारिली साधूची निज खूण. परंपरेनं या चालीमध्ये हे पद म्हटलं जातं आणि शेवटच्या नाममुद्रेच्या कडव्याला म्हणजे दिगंबरू येण कमळ नयन हारिली साधूची निज खूण या कडव्याला 5-5, 10 मिनटं मिरवणुकीमध्ये एकीकडे पखवाज वाजत असतो, एकीकडे मोठ्या झांजा वाजत असतात, ज्याला आपण टाळ म्हणतो. टाळ, मृदुंग आणि या सगळ्यांचा घोष होत असतो. हा घोळ सुरू असतो. याला शास्त्रीय भाषेमध्ये मेळ असं म्हणतात बरं का. एकाच वेळेला झांज, घड्याळ नावाची एक वस्तू असते, तालवाद्य, जे गोल घड्याळाच्या आकाराचं असतं आणि काशाचं असतं, अनेकदा ते मिश्र धातूचं असतं, पितळेचंही असतं आणि लाकडाच्या ठोक्याने, ज्याला मॅलेट असं आपण म्हणतो शास्त्रीय विज्ञानाच्या, इलेक्ट्रिकलच्या किंवा मेकॅनिकलच्या भाषेमध्ये, मॅलेटसारखे एक हातोडा असतो लाकडाचा आणि त्या घड्याळावरती त्यांनी आघात करून त्याचाही नाद तालवाद्य म्हणून केला जातो. पखवाज, टाळ, चिपळ्या, झांजा, मोठ्या झांजा, एकदम मोठ्या, अगदी लहान ताटा एवढ्याल्या झांजा असतात, त्या वाजत असतात. आणि हे जे घोळणं आहे ना शेवटचं द्रुतलयीमध्ये, दुपटीमध्ये, आणि या घोळण्यामध्ये आबाल वृद्ध हे सगळे नृत्य करत असतात. म्हणजे ज्याला वाजवता येतं आणि ज्याला वाजवता येत नाही असेही लोक आपसुक बरोबर तालामध्ये ते वाजवतात, नाचतात आणि हा एक आनंदच खूप निराळा आहे. हे नाचणं गाणं येतं आपसुक याचं कारण हे रूपाचं पद आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी कीर्तनाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा रूप पाहता लोचनी किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवारी या 2 अभंगांचा उच्चार अगोदर केला जातो. रूप आणि गुण या दोन्हींचं वर्णन अगोदर येतं आणि मग पुढे कीर्तनाला सुरुवात होते. तसंच दासोपंतांनी अनेक पदं ही दत्तात्रेय प्रभूंचं रूपवर्णन करणारी केलेली आहेत आणि अत्यंत सुंदर अशी सुरुवात या पदाची आहे. श्री दत्तू सावळा. खरं म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे की दत्तात्रेय हा गौरांग आहे. पुराणामध्ये, मार्कंडेय पुराणामध्ये किंवा अनेक पुराणामध्ये, दत्तपुराणामध्ये श्री दत्तप्रभूंचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा हे दत्तप्रभू वर्ण कसा आहे त्यांचा, तर तो वर्ण गोरा आहे, शुभ्र आहे. पण दासोपंतांचे दत्तप्रभू, दासोपंतांचा दिगंबर, दासोपंतांचा अवधूत हा सावळ्या रंगाचा आहे. आणि मला हे राहून राहून कृष्णाचं सावळेपण जाणवतं. मला ते राहून राहून पांडुरंगाचं सावळेपण दत्तात्रेयामध्ये सम्मिलित झाल्यासारखं वाटतं. म्हणजे भागवत संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा, कृष्ण संप्रदायाचा हा एकूणच प्रभाव आहे हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. कारण दासोपंतांचा दत्तप्रभू कुठल्याही पदामध्ये, त्यांच्या कोणत्याही पदाच्या गुणवर्णनामध्ये तो गोरा नाहीच आहे.
अनेक ठिकाणी तो सावळा आहे, अनेक ठिकाणी नव्हे, तो विविध ठिकाणी, सर्व ठिकाणी तो सावळ्या रंगाचा आहे. आणि सावळ्या रंगाचं जे आकर्षण आजही अनेक कवींना आहे कृष्णाच्या रंगाचं, ते दासोपंतांनाही भूल घातलेलं दिसतं आपल्याला. त्या रंगानं दासोपंतांनाही भूल घातलेली दिसते. श्रीदत्तू सावळा चैतन्य पुतळा, हे पहिल्याच ओळीत, पहिल्याच चरणामध्ये त्यांनी सांगून टाकले. हा पुतळा आहे, ही मूर्ती आहे, ती धातूची आहे, ती पाषाणाची आहे. पण तुम्ही म्हणाल ही मूर्ती आहे, प्राण प्रतिष्ठा जरी केली तरी सुद्धा तिच्यात प्राण नाही, हे सगळेजण जाणतात. पण दासोपंत काय म्हणतायत? श्रीदत्तू सावळा चैतन्य पुतळा, हे पहिल्याच ओळीत त्यांनी सांगून टाकले. त्यामुळे ती मूर्ती नाही, तो चैतन्याचा अवघा पुतळा आहे. संपूर्ण चैतन्य भरलेलं आहे त्याच्यामध्ये. हे चैतन्य तत्व केवळ हृदयापाशी नाही, केवळ काळजाजवळ नाही, केवळ मन नावाची गोष्ट नाही, केवळ ती चित्त नावाची गोष्ट नाही, तर हा संपूर्ण पुतळा, त्याचे हात, त्याचे पाय, त्याचं मुख, त्याचं उदर, त्याची कटी, जसं वर्णन आहे भागवत पुराणामध्ये फार सुंदर वर्णन येतं. आणि हे श्रीकृष्णाचं वर्णन जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खरोखर भारावून जातो आपण. आणि दासोपंत असं म्हणतायत की त्याचं चित्त चैतन्य आहे असं नाही, तर हा संपूर्ण चैतन्याचाच पुतळा आहे, पूर्ण देह चैतन्य आहे. श्रीदत्तू सावळा चैतन्य पुतळा, कै कै देखईन डोळा. कधी कधी मी त्याला पाहीन अशी इच्छा माझी अनावर होते आहे. असा हा चैतन्याचा पुतळा मी कधी माझ्या डोळ्यांनी पाहीन. मी त्याचं दर्शन, या चैतन्याच्या पुतळ्याचं, संपूर्ण चैतन्याचं, विश्वाला भरून उरलेल्या चैतन्याचं, त्या पुतळ्याचं दर्शन माझे डोळे कधी घेतील, ही आशा, ही मनीषा ते व्यक्त करत आहेत. आणि मग पुढे वर्णन सुरू होत आहे. ते पुढे म्हणतात, कासे सोन सळा टिळकू पिवळा. कटी, कमरेला सोन सळा, म्हणजे इतक्या प्रतिमांचा सुंदर वापर आहे. रंग सांगायचा आहे, सुवर्णरंगी आहे. पीत म्हणता आलं असतं, पितांबर म्हणता आलं असतं, वस्त्र म्हणता आलं असतं. पण दासोपंत असं म्हणतात सोन सळा. या शब्दातून काय व्यक्त होतं याचा विचार अगोदर केला पाहिजे. म्हणजे लालित्यपूर्ण प्रतिभेनं दासोपंत जेव्हा एखादं पद नटवतात तेव्हा ते रूपाचं पद ते आणखी नटवल्यामुळं ते आणखीन सुंदर दिसायला लागतं. सोनसळा या शब्दाने नाद प्रतिमा व्यक्त होते. नाद आणि वर्ण या दोन गोष्टी एकत्र आल्यात. सोन, सोन्यासारख्या रंगाचा, सळा, सोन सळा म्हणजे सळसळ करणारं रेशमाचं वस्त्र, सळसळ करणारं कनकरंगी वस्त्र हे दत्तप्रभूंनी नेसलेलं आहे. सोन सळा. टिळकू पिवळा, पिवळ्या रंगाचा पितांबर म्हणजे सोनसळा असं वस्त्र आहे. पिवळ्या रंगाचा तिलक भाली लावलेला आहे. चंदनाची उटी वरी माळा हो. संपूर्ण या पुतळ्यावरती, चैतन्याच्या पुतळ्यावरती, संपूर्ण मूर्तीवरती, देहावरती, देवाच्या देहावरती चंदनाच्या उटीचा लेप केलेला आहे. आणि वर माळा, विविध रंगाच्या अलंकृत करणाऱ्या, देहाला अलंकृत करणाऱ्या माला, शोभिवंत करणाऱ्या माला या देवाच्या देहाला घातलेल्या आहेत. आणि हा जो पुतळा आहे तो कसा आहे, तो कोण आहे? दासोपंत म्हणतात, जीवाचे जीवन, माझ्या जीवाचा जीव आहे. लेकराचे लाड करताना आई त्याला म्हणती माझ्या जीवाचा जीव आहे. जीवाचा जीव काय असतो? त्या जीवाच्या पोटातून, उदरातून तो दुसरा जीव जन्माला आलेला असतो, म्हणून त्याला जीवाचा जीव म्हटलेला आहे. आणि असा लाड, असं प्रेम, असा जिव्हाळा इथे दासोपंत व्यक्त करतात. माझ्या जीवाचं जीवन आहे, माझं जीवन आहे, माझं सर्वस्व आहे. तो आहे तर माझ्या देहामध्ये जीव आहे, किंवा माझ्या जीवातला जीव हा
त्याचा जीव आहे. श्लेष आहे म्हटलं तर प्रेम आहे, म्हटलं तर जिव्हाळा आहे, म्हटलं तर साहित्यिक लालित्य आहे, म्हटलं तर काव्य प्रतिभा आहे. किती अंगाने याचा विचार करता येतो. जीवाचे जीवन जीवे ओवाळीन अप्रतिम श्लेषलय. म्हणजे असं वाटतं अनेकदा नुसतं वाचलं तरी डोळ्याला धारा लागतात. इतकी सुंदर कल्पना आहे. म्हणजे माझ्याच जीवाचा जीव आहे आणि त्यालाच माझ्या जीवानं ओवाळायचे. जीव ओवाळून टाकावा इतकं सुंदर रूप त्या देवाचं आहे. पण हे वर्णन करताना आपल्याला खरंच शब्द नाहीत सुचत. पण त्याच रूपाचं वर्णन करताना दासोपंत म्हणतात, जीवीचे जीवन जीवे ओवाळीन. माझ्या जीवाचं हे जीवन आहे आणि त्याच जीवनाला माझ्याच जीवानं ओवाळावं, माझाच जीव त्याच्यावरून ओवाळून टाकावा, असं हे रूप आहे. किती गोड कल्पना आहे. म्हणजे आईनं आपल्या लेकरावरती जीव ओवाळून टाकावा, इतकं वात्सल्य भरलेले हे शब्द आहेत. ते पुढे म्हणतात, अखंड लागले त्याचे ध्यान हो. आणि अशा जीवाचं जीवन असलेल्या त्या रूपाचं मला अखंड ध्यान लागलेलं आहे. मला दुसरं काहीही सुचत नाही. ते दत्तप्रभूंचं षड्भुजधारी एकमुखी माला कमंडलू त्रिशूल डमरू घेतलेलं हे ध्यान मला दिसतं आहे आणि अखंड त्याचं ध्यान मला लागलेलं आहे. माझे पंचप्राण श्री दत्तू निधान. माझे पंचप्राण म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तूचं निवासस्थान आहे. श्री दत्तू निधान. निधान म्हणजे त्याचं घर आहे, त्याचं निवासस्थान आहे, त्याचं वास्तव्य तिथे आहे. कुठे आहे? माझे पंचप्राण, माझे पाचही प्राण म्हणजे माझ्या देवाचं निवासस्थान आहे. माझे पंचप्राण श्री दत्तू निधान न स्मरे आणिक तेणे वीण हो. माझ्या पाचही प्राणांच्या ठिकाणी त्याचा वास आहे, त्याचा अधिवास आहे, त्याचा निवास आहे, त्याचं ते घर आहे. आणि म्हणून की काय कदाचित न स्मरे आणिक तेणे वीण हो. आणि म्हणूनच मला त्याच्या विना त्याच्याशिवाय मी दुसरं काहीही स्मरत नाही. स्मरे याचा दुसरा इथे अर्थ दासोपंतांना अपेक्षित आहे, तो म्हणजे जप. स्मरण करणं म्हणजे आठवणं, पण स्मरणिंग करणं म्हणजे जप करणं, जपजाप्य करणं. आणि म्हणून दासोपंत म्हणतात, त्याच्या विना मी दुसऱ्या कोणाचाही जप जाप्य स्मरण करत नाही. आणि कदाचित माझ्या पंचप्राणांच्या ठिकाणी तो वास करतो. म्हणूनच न स्मरे आणिक तेणे वीण हो. त्याच्या विना त्याच्याशिवाय मी दुसरं कोणाचंही स्मरण करत नाही, जपजाप्य करत नाही. पुढे म्हणतात, कुंडल श्रवणी ते तेज गगनी. कानामध्ये कुंडल आहेत. खरं म्हणजे पांडुरंगाचं वर्णनही अनेक संतांनी असं केलेलं आहे. पण पुढे जे दासोपंत म्हणतात ना, तिथे प्रतिभा मला निराळी वाटते. म्हणजे प्रत्येक संतांचं वर्णन तर आहेच रूपाचं, पण रूप वर्णन करताना प्रातिभा शक्तीचा आविष्कार, लालित्यपूर्ण काव्यरचना, मराठी वाङ्मयाच्या प्रतिभेचा किंवा काव्याचा आविष्कार आम्हाला कुठे दिसतो? अनेक ठिकाणी आपल्याला संतांनी म्हटलेलं आहेच, पांडुरंगाचे दोन्हीही कुंडल, कानामधले जी कुंडल आहेत ते सूर्य आणि चंद्र आहेत. दासोपंत इथे म्हणतात, कुंडल श्रवणी ते तेज गगनी. कसे आहेत हे कुंडल? तर गगनामध्ये तेज मावत नाहीये अशा प्रकारच्या कुंडलांचं हे तेज फाकलेलं आहे, त्याची प्रभा फाकलेली आहे. पण पुढे काय म्हणतात? ते म्हणतात, लोपोनिया स्फुरे दिनमणियो. अप्रतिम कल्पना आहे. बघा, जर एका ठिकाणी स्थिर उभी असलेली मूर्ती असेल तर ते चैतन्य, ते कुंडल केवळ तेज दाखवतील, सतत तेज प्रकाशत असेल. पण दासोपंतांनी आम्हाला सुरुवातीला सांगितले, हा चैतन्याचा पुतळा आहे. तो स्थिर उभा नाहीये, तो हलतोय, डुलतोय, तो नृत्य करतोय. आणि मग अशी मान हलवली की आपण बघतो
स्त्रियांनी सुद्धा कानामध्ये जर रत्न घातलेली असतील, हिरे असतील, ते जर हिरे कानामधल्या कुड्या असतील ना, तर त्या एकाच ठिकाणी असतील, त्या मूर्तीला असतील, तर त्या सतत चमकतच असतात, फक्त प्रकाशच कायम दिसतो. पण त्या जिवंत स्त्रीनं, हलत्या बोलत्या डोलत्या स्त्रीनं जर त्या घातल्या किंवा त्या स्त्रीनं जर मान डोलवली, तर मान डोलवल्याबरोबर हिरे असे बंद होतात, चमकतात. बंद लाईट जसे गाडीचे होतात ना, असे चमकतात. दासोपंतांनी हे वर्णन केलेले. मला इतकी गंमत वाटते त्यांच्या म्हणजे चलतचित्रांचं वर्णन करण्याची किंवा त्याची कल्पना करण्याची. कारण अगोदर ते म्हणालेत आपल्याला चैतन्य पुतळा आहे. हा काही स्थिर पुतळा नाही आहे, ही काही स्थिर मूर्ती नाही आहे, पाषाणाची मूर्ती नाही आहे. यात चैतन्य आहे. ती मूर्ती नृत्य करते, ती मूर्ती चालते, ती मूर्ती बोलते, ती मूर्ती आमच्याशी संवाद करते, ती हलते डोलते. आणि मग नृत्य करताना जसं त्याची मान हलेल, श्री दत्तप्रभूंची, त्या दत्तात्रेयाच्या मूर्तीची मान हल्ल्याबरोबर कानातली कुंडलं सुद्धा हलतायत. आणि कुंडलं हल्ली की जणू काही गगनातला तो दिनमणी ढगांच्या आड लोपतो आहे, पुन्हा बाहेर येतो आहे. तो लोपतो आहे, पुन्हा बाहेर येतो आहे. म्हणजे ती जी प्रभा आहे कुंडलांची, ती प्रभा अशी मिटते आहे, पुन्हा आम्हाला दिसते, ती मिटते आणि पुन्हा प्रकाशते आहे. अशा प्रकारचं तेज कुंडलांचं लोपोनिया स्फुरे दिनमणी हो. ढगांच्या आड जसा दिनमणी जावा आणि क्षणात तो पुन्हा यावा, ती प्रभा फाकावी, अशा प्रकारची दोन्ही कानातली कुंडलं मला दिसत आहेत. मुकुट शिरस्थानी चिद्रत्नांची खाणी. माथ्यावरती शिरस्थानी मुकुट धारण केलेला आहे आणि या मुकुटावर चिद्रत्नांची खाणी आहेत. चिद्रत्न दासोपंत म्हणतात, माझ्यासारख्या अनेक भक्तांच्या चित्तांच्या ठिकाणी, चित्त असलेल्या ठिकाणी जी चिद्रत्न आहेत, ती चिद्रत्न भक्तांच्या चिद्रत्नांचा जडाव त्या मुकुटावर केलेला आहे. काय कल्पना आहे बघा. चिद्रत्न म्हटल्यावर ते चित्त आहे. आणि ते चित्त कसं आहे? निर्मल, पवित्र, मंगल, शुभंकर. म्हणून तर अशा रत्नांच्या खाणींचा जडाव जणू त्या मुकुटावरती केलेला आहे. इथे रत्न वापरली आहेत, कुंडलं वापरली आहेत, जी सगळ्याच संतांनी म्हटलेली आहेत. पण दासोपंतांच्या प्रकटीकरणाची शैलीच मुळी निराळी आहे आणि म्हणूनच मला ती भूल घालते. मुकुट शिरस्थानी चिद्रत्नांची खाणी. अवघ्या चिद्रत्नांची खाणच जणू त्या शिरस्थानावर ठेवलेल्या, धारण केलेल्या, दत्तात्रेयांच्या धारण केलेल्या मुकुटावरती त्याचा जडाव केलेला आहे. पुढे ते म्हणतात, ते तेज न समावे त्रिभुवनियो. आणि या चिद्रत्नांचा जडाव केलेल्या या मुकुटावरची ही जी रत्न आहेत, त्याचं तेज इतकं फाकलं आहे की त्रिभुवनात ते सामावलं जात नाही. त्रिभुवन सारं उजळून निघालेलं आहे. अशा प्रकारच्या चिद्रत्नांची खाणच जणू त्या शिरस्थानावरच्या मुकुटावरती जडवलेली आहे. पुढे ते म्हणतात, वहिवट कंकण असं म्हणण्याचा प्रघात आहे, पण मला असं वाटतं बाहिवट, बाह्यावरती, बाहूंच्यावरती ते कंकण घातलं जातं. ते कंकण किंवा मनगटातही घातलं जातं. असं कंकण त्यांनी धारण केलेलं आहे. मुद्रिकेचं लेणं, मुद्रिका धारण केलेली आहे, ते लेणं त्यांनी ल्यालेलं आहे. अंगद कनक विभूषण, संपूर्ण अंगभर सोन्याचे अंगभर दागिने, भूषण, आभूषण तो मिरवतो आहे, त्यानं धारण केलेले आहेत. आणि शेवटच्या चरणामध्ये जेव्हा नाममुद्रा येते, शेवटच्या चरणामध्ये दासोपंत अनेक ठिकाणी मी पहिल्याच 1-2 चिंतनामध्ये सांगितलं होतं की दासोपंत दिगंबर या नाममुद्रेनं स्वतःला दिगंबरू म्हणे. दिगंबरू येणं, दिगंबरू, दिगंबरी, दिगंबरे अशा अनेक विभक्तींमधून दासोपंत व्यक्त होतात. पण ते स्वतःच्या नावाने नाही, तर आपल्या गुरूंच्या नावाने. दिगंबरू येणं कमळ नयन. आणि हा जो दिगंबर आहे, कमल नयन असलेला, कमळाच्या
पाकळ्यांप्रमाणे अत्यंत सुंदर असे रेखीव त्याचे डोळे आहेत. आणि या डोळ्यांच्याकडे बघताच, इथे फक्त डोळ्यांचाच का उल्लेख केला आहे शेवटी? कारण इतके वर आपण बघितलं की सोन्याचे अलंकार, रत्न, माणकं, कुंडलं, सोनसळ्या रेशमी वस्त्रांचं धारण करणं आणि चंदनाचा लेप, पिवळा टिळक त्यांनी भाळी लावलेला आहे, असं वर्णन आहे. पण इथे शेवटच्या चरणामध्ये दासोपंतांनी मोठा प्रसंगोचित उचित अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. ते काय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये? म्हणजे आम्ही हे पद म्हणताना आम्ही सगळेच म्हणतो, पण जेव्हा अभ्यासाला आपण ते समोर घेतो ना, चिंतनाला आपण समोर घेतो, तेव्हा त्या त्या ठिकाणी दासोपंतांनी वापरलेल्या रूप, प्रतिमा, शब्द, योजना वेगवेगळ्या ठिकाणची, हेच इथे का वापरलं असेल, याच रूपकाची योजना याच ठिकाणी का केली असेल, आणि शेवटी फक्त ते असं म्हणतात, त्या रूपाचं वर्णन करताना शेवट असा करतात, दिगंबरू येणे कमळ नयने. दिगंबरू येणे कमळ नयने, हारिली साधूची निज खुणे. आणि या दिगंबराच्या कमलरूपी कमल नयनांच्याकडे साधू म्हणजे सज्जन लोक जेव्हा बघतात, तेव्हा बघता क्षणी त्या डोळ्यांच्याकडे सज्जन लोकांची, साधू लोक जेव्हा बघतात, दृष्टादृष्ट होते, नजरेला नजर भिडते. आणि या दत्तप्रभूंच्या रूपाकडे पाहता 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 आभूषण, किरीटकुंडल, मुकुट, कंकण, मुद्रिका, गळ्यातल्या माळा, वस्त्र, प्रावरण सगळं बघून झालं. आणि जेव्हा हळूहळू आपण त्या दत्तात्रेय मूर्तीच्या डोळ्यांच्याकडे बघतो, डोळ्यामध्ये डोळे घालून जेव्हा भक्त साधूजन, हारिली साधूची निज खूण हो असं म्हणतात. ते साधू लोक म्हणजे काय? सज्जन लोक, भक्त लोक जेव्हा या दत्तात्रेयाच्या मूर्तीच्या डोळ्यांच्याकडे, कमललोचनाकडे बघतात, आणि त्या क्षणी, तत्क्षणी काय घडतंय? दासोपंत म्हणतात की भक्तांच्या नजरेत जेव्हा हा दत्तप्रभू येतो आणि भक्ताची नजर जेव्हा कमलनयनाकडे जाते आणि डोळ्यात डोळे घालून हा भक्त बघतो, आणि त्या क्षणी त्याची निज खूण हरवली. ती निज खूण हरवली जाते, हरली जाते. म्हणजे काय? तर त्या क्षणी अहंकार गळून पडतो आणि आत्मवृत्ती जागी होते, आत्मभान होतं, आत्मज्ञान येतं, आणि आपली खूण, निज खूण हरली म्हणजे काय आहे? तर इथे दोन अर्थ आहेत त्याचे. थोडंसं स्पष्टीकरण मी मुद्दाम या ठिकाणी करते, कारण एखादा तत्वचिंतक आणि भावविभोर कवी जेव्हा दोघांची एकाच ठिकाणी भेट होते, किंवा ज्याला आपण दोन व्यक्तिमत्वांचं एकत्रपण, एकपण म्हणूया, तिथे इथे येतं ते. आणि दासोपंत या ठिकाणी म्हणतात, हारिली साधूची निज खूण हो. निज खूण हरवणं याचे स्पष्ट दोन अर्थ आहेत. निज खूण हरवणं याचा पहिला स्पष्ट अर्थ आहे की प्रपंचातलं जे मी पण आहे, जे आपण कालच्या 2-3 पदांमध्ये बघितलं, ज्याला आपण आसक्ती नसणं असं म्हणतो, किंवा प्रत्येक गोष्टीमधलं मी पण, मी करता, मी कर्म करतो, माझं कर्म, माझं हे, माझं घर, माझा पैसा, हे मी पण आहे, हे निज खूण हरवणं तिथे घडतं. म्हणजे अहंकृती गळून जाते, अहंवृत्ती गळून जाते, अहंकर्म गळून जातं, आणि इथे मीपणा, अभिमान गळून पडतो, आणि त्या क्षणी स्वतःचं ज्ञान होतं, ज्याला आत्मज्ञान, वेदांत, पंचीकरण आपण म्हणतो. दोन प्रक्रिया घडत आहेत इथे. कुठल्या दोन प्रक्रिया आहेत? हारिली साधूची निज खूण. दत्तात्रेय प्रभूंच्या कमलनयनरूपी डोळ्यांच्याकडे भक्त आपल्या डोळ्यांकडून बघतो
नजरेला नजर भिडते आणि त्या क्षणी आत्मवृत्ती गळते आणि आत्मज्ञान होतं. आत्मज्ञान होणं आणि आत्मवृत्ती गळून पडणं या 2 प्रक्रिया होतात. पण पहिली प्रक्रिया आत्मवृत्ती गळण्याची असते आणि त्यानंतर जे उदयाला येतं ते आत्मज्ञान असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्मा बघणं, प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मा आणि परमात्मा, जीव आणि ब्रह्मैक्य बघणं, ज्याला हारली साधूची निज खूण हो. आणखी तिसरा अर्थ असा की तो आत्मभान हरवतो. त्याला देहाचं भान राहत नाही, त्याला प्रपंचाचं भान राहत नाही, त्याला या सृष्टीचं भान राहत नाही. देह, चित्त, मन, अहंवृत्ती, प्रपंच आणि सर्व विकार या कुठल्याच गोष्टीचं भान न राहणं म्हणजे हारेली साधूची निजखूण. बघितलं तर सगुण रूपाचं बाह्यवर्णन आहे. 2 वाटा चालायला लावतात संत, एक बाह्य वाट आणि एक अंतरंगाची वाट. बाह्य वाटेनं बोटाला धरून नेता 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 संत कधी आपल्याला अंतरंगात घेऊन जातात आपल्यालाच कळत नाही. आणि म्हणूनच सगुणाची वाट जाय निर्गुणाच्या भेटी. आणि अशीच रूपाचं वर्णन करता करता दासोपंतांची ही सगुण भेटीची ओढ निर्गुणामध्ये सामावते. त्याचा समारोप, त्याचा शेवट, त्याचा जीव ब्रह्मैक्याने निरोप होतो. त्याचं समापन हे जीव ब्रह्माच्या ऐक्यानं होतं आणि आम्हाला पुन्हा निर्गुणाची प्रचिती दासोपंत त्या ठिकाणी देतात. अत्यंत सुंदर असं रूपवर्णन असलेलं हे पद आहे. आपण पुन्हा उद्या याच ठिकाणी याच वेळी भेटूया दासोपंतांच्या नवीन पदाचं. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.